हत्या प्रकरण आणि या हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार घेतलं जाते। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये जरी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले असले तरी सुद्धा धनंजय मुंडे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत। डोळ्यांचं ऑपरेशन आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडून समोर आलेली असल्याचं आपण पाहिलं। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत। पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, मात्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित नाही। एकीकडे धनंजय मुंडे यांचा देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेणार अशी चर्चा रंगलेली असतानाच या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे गैरहजर असल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पाहायला मिळतंय। मोबाइल मागो गया अरे माईक घ्या बाजूला बस चुकीचं वक्तव्य करतो त्याच्यासाठी घेऊन जायला आलाय।
तर आपण पाहतोय यावेळेस बाजूला केले नाही नाही आम्ही जाणार नाही त्याला तू आमच्या काळात बसल्याशिवाय राहुल सोलापूरला अटक करा. राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे. जय शिवाजी जय बाहेर काढा. त्याची लायकी नाही त्याची त्याची लायकी नाही त्याला प्रोटेक्शन देण्याची त्या टकला पहिले बाहेर काढलं पाहिजे त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. त्याच्या तोंडाला आणि काळा तर बघितलं तर या शिवसैनिकांना पोलिसांनी आता बाहेर काढलेलं आहे. शिवसैनिक आक्रमक झाले. त्याला अटक करा त्याशिवाय आम्ही हलणार नाही इथून. आम्ही इथनं हलणार नाही त्या तोंडाला. आपण जर बघितलं तर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका तुम्ही घेतली. हलणार नाही इथून. आता या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला ठेवलेलं आहे. पोलीस म्हणतात ते या ठिकाणी नाहीयेत पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये. यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमची मागणी आम्ही या ठिकाणी मुळामध्ये शासनाने याच्यावर सुमोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे स्वस्त नाही आहेत की अशा आयऱ्या गॅरेंनी त्यांच्यावरती काय बोलावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पहिलीपासून शिकतोय. आज आमच्या प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ह्या अशा भांडगुळांमुळे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब होणार नाही पण अशा भांडगुळांना अद्दल घालवण्यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि भविष्यात जर यांनी आता नाक घासून माफी नाही मागितली तर त्याला रस्त्यावरही फिरू देणार नाही आम्ही. हा राहुल सोलापूरकरचा भूत आम्ही पेटीत बंद केल्याशिवाय पेटाऱ्यात बंद केल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमधनं कवी कलेश शिवनी सांगतोय काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी न होता तर सुन्नत होती सबकी. हे असून हा मराठी असून हा शिवाजी महाराजांचा अपमान करतोय त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. चौथीच्या मुलाला जरी विचारलं की महाराजांच्या आग्रहांची सुटका झाली ते स्वतः सांगतील पण हा व्यक्ती खोटी माहिती लोकांना पसरवतोय हे चुकीचं आहे. आज अजित पवार तुम्ही देखील या सरकारमध्ये आहात. तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. या सरकारमधून बाहेर पडा. हे शिवद्रोही सरकार आहे. देवेंद्र या टाकलेला आम्ही पकडणार. पुणे शहरामध्ये त्याला काळं लावणार आहे. पुणे शहरात त्याला पकडून काळं लावणार. त्याने फिरून दाखवा कुठं पण आम्हाला. आता झोपलंय काय स्वतःला हिंदुत्ववादी सरकार मानणारा आता झोपलं का. कुठं गेला तुमचा हिंदुत्ववादी. पाठवत आहे आज सोलापूरकरला घरात ठेवले. सोलापूरकरला यांनी चौकीत घेऊन त्या सोलापूरची पात्रता काय योग्यता लायकी आहे का त्याची लायकी आहे का त्या सोलापूरकरची. त्याची गाडवावरनं धिंड काढली पाहिजे. गाडवावरनं धिंड काढली पाहिजे त्याची. पक्ष नाही फक्त शिवसेना आहे. आपण जर बघितलं तर शिवसैनिक आक्रमक दिसतात. कॅमेरामॅन नरेश खटकेसह सागरवाड साम टीव्ही पुणे. तर यावेळेस हे सर्व बंदोबस्त करू. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अटक करा. या कुत्र्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गैरवापर करतोय याला अटक करा. अटक करा. प्रत्येक वेळी असं काहीतरी शिवाजी महाराजांवर